आलो आहे आता. तर चला, काल जो व्हिडिओ पाठवला होता मी भांड्याच्या दुकानातला, तर त्याच्याच पुढचा व्हिडिओ आहे. कारण दोन्ही व्हिडिओ जर एकत्र पाठवले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ काही पाठवत नाही आहे. दोन्ही एकत्र काही घेतले नाही, दोन निम्मे व्हिडिओ केलेत मी. तर जिथं भांड्याचे घेतले आम्ही, तर त्याच्याच शेजारला सिद्धेश्वराचं मंदिर होतं, तर तिथे आलो आहे आम्ही. मला तरी येऊन मला आठवत नाही की मी शेवटचं कधी आले या मंदिरात, मला आठवतच नाही. खूप वर्ष झालं ह्या मंदिरात येऊन मला. तर आज आली मी. हां, मागे एकदा आली होती जेव्हा आमच्या आईला दोनधामला जायचं होतं, तर तेव्हा आली होती. कारण इथून त्यांची गाडी जाणार होती, तेव्हा मी ह्या मंदिरात दर्शनाला आले होते. आणि इथे एवढी मोठी यात्रा भरते ना, खूप मोठी यात्रा भरते. पण आम्ही लहानपणापासून इथं राहतो ना, त्याच्यामुळे आम्हाला त्या यात्रेचं एवढं काही वाटत नाही आता, का आवर्जून यात्रेलाच जावं म्हणून. पण खूप लांबून लांबून लोक येतात, पण आम्ही काही येत नाही कारण जवळून बघितलेले असते, त्याच्यामुळे त्याचं काही आता वाटत नाही आम्हाला. बस झाले व्हिडिओ फोटो छान झाले. हा सिद्धेश्वराचं मंदिर आहे हे. आम्ही सिद्धेश्वराच्या मंदिरात आलो आहे आता. चला, झाले का तुमचे फोटो व्हिडिओ? तर इथे आलो ना तर आमचे व्हिडिओ शूट वगैरे खूप झाले. कारण इथला एरिया म्हणजे आजूबाजूचं जे वातावरण आहे ते खूप छान होतं वातावरण. असं सहसा मला अशा वातावरणात जायला भेटत नाही. मी खेडेगावामध्ये राहते तरीसुद्धा मला अशा वातावरणामध्ये जायला कधी भेटत नाही. जेव्हा मी लातूरला येईल तेव्हाच मला असं कुठं जायला भेटतं. त्याच्यामुळे मग तिथे व्हिडिओ वगैरे खूप सारे करून घेतले, शॉर्ट व्हिडिओ. आणि त्या दोघींनी पण इंस्टाचं आयडिया ओपन केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी पण सेपरेट व्हिडिओ केले. आणि सिद्धेश्वर मंदिरात गेलं ना तर सगळ्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत ते ताज्या झाल्या. कारण असं शक्यतो सहसा म्हणजे सिद्धेश्वर मंदिरात पाया पडायला जाणं होत नाही. पण भांड्याचं दुकान मोठं त्याच्याच बाजूला होतं, त्याच्यामुळे आम्ही आवर्जून तिथे गेलो होतो. आम्ही लहान असताना ना यात्रेला गेलो ना तर तेव्हाची यात्रा आणि आताच्या यात्रेमध्ये किती फरक आहे. तेव्हा 10-5 रुपये जरी दिले ना तर ते किती आनंद वाटायचा. पण आता 100-200 रुपये तर काही किंमतच राहिली नाही. 1000-2000 जरी घेऊन गेले तर यात्रेमध्ये कमीच पडतात आता. तर असो, यात्रेचा विषय बाजूला राहिला आपला. आम्ही आता गोलाईत आलो आहे आणि इथं देवीचं मंदिर आहे गोलाईमध्ये. खूप मोठं मंदिर आहे हे, प्रसिद्ध मंदिर आहे एकदम. तर इथं ना पूर्ण देवाचे असं गोल राऊंड देवाचे छोटे मंदिर आहेत. विठ्ठल रुक्माईचं मंदिर, शनिदेवाचं मंदिर, बरेच कोणते मंदिरं म्हणजे मूर्त्या आहेत तिथं. पाठीमागं देवीचं मंदिर आहे आणि पुढे पण देवीचं मंदिर आहे. अजून म्हणजे हनुमानाचं मंदिर, महादेवाच्या पिंडीचं मंदिर, खूप छोटे असं भरपूर देवाचे 33 कोटी देव म्हणले तरी चालतं, एवढे छोटे मंदिरं आहेत तिथं. आणि मग गोलाईतलं दर्शन वगैरे घेतलं. आणि गोलाई नाव कशामुळे ठेवलं आहे ना, ह्या गोलाईला ना भरपूर रस्ते आहेत, 18 रस्ते आहेत. ज्या आपण रस्त्याने बाहेर पडलो ना तर त्याच जागेवर जाणार, ज्या आपण रस्त्यातून बाहेर पडलो ना त्याच जागेवर जाणार. नवीन माणूस जर आलं ना तर वाटतं त्या माणसाला की मी नेमकं फिरायलो तर कुठं फिरायला लागलो, येऊन मी तिथंच कसं यायला लागलो आहे. पण माणूस ना एक तर दिवस तिथंच जातो एखाद्याचा. एवढं गोलाईमध्ये म्हणजे नवीन माणसाचं काहीच चालत नाही त्या गोलाईमध्ये, म्हणून त्याला गोलाई नाव ठेवलेलं आहे. आणि गोलाईमध्ये ना म्हणजे गल्ल्या पण सगळ्या सेपरेट, सोनार गल्ली वेगळी, कपड्याची गल्ली वेगळी, असं म्हणजे असं सामान छोटं मोठं घ्यायचं गल्ली वेगळी, कपड्याची गल्ली वेगळी, भरपूर वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. त्याच्यावरून तर थोडंसं समजतं की आपण नेमकं कोणत्या गल्लीमध्ये आलो आहे. तर नाही तर काहीच समजत नाही. आमच्यात एक पाहुणा आला होता मागं खूप दिवसापूर्वी, तर ते पहिल्यांदाच लातूरला आले होते. तर त्यांनी गोलाईमध्ये आले, इतकं गोल फिरायला लागले ना, त्यांनी अक्षरशः ना कंप्लीट अर्धा दिवस घालवला असेल फिरण्यामध्ये. पण त्यांना ज्या रस्त्याला जायचं तो रस्ता काही लवकर सापडला नाही. शेवटी म्हणजे आमच्या वडिलाची त्यांची गाठभेट पडली. म्हणजे त्यांचं नशीब चांगलं म्हणावं लागेल की आमचे वडिलाची तेव्हा ऑटो चालवत होते म्हणून त्यांची गाठ पडली. तेव्हा कुठं त्या पाहुण्याला त्या गोलाईतून बाहेर काढलं. अशा अवस्था आहे त्या गोलाईमध्ये. नवीन पाहुणा आला ना तिथंच येडापून जातो आहे. त्याच्यामुळे गोलाई ही आमच्या लातूरमधली प्रसिद्ध जागा आहे गोलाईतली. तर इथं आता आंब्याचं सीझन आहे, खूप सारे आंब्याचे झाडं म्हणजे विकायला आलेत गाड्यावर. जिथं बघल तर आंब्याचा गाडा, जिथं बघल तर आंब्याचा गाडा. त्याच्यामुळे आम्ही आलो इथं रसाच्या दुकानामध्ये, म्हणजेच रस प्यायला. रस शॉपमध्ये आलो आहे आम्ही आता. आणि आईला जायचं होतं. आई म्हणजे तुम्ही तर का आता किती फिरत बसताल गोलाईमध्ये, काय नाही, तुम्हाला किती फिरावले तरी तुमचं काय म्हणजे मन भरत नाही, त्याच्यामुळे मी जाते घरी. म्हणलं जायच्या अगोदर आईला रस पाजू, त्याच्यामुळे मग बारक्या बहिणीनं रस पाजला आम्हाला. आमच्या तिघीमध्ये कसं असं, तिनं खर्चा केला का ती करते, तिनं केली का ती करते, असं असतं आमच्यात. पण मी मोठी आहे, मी त्यांना खर्चा करायचं तर त्याच मला खर्चा करतात. आमच्यात असं असतं. तुमच्यात पण तसंच असतं का मला नक्की सांगा.
हो किती छान आहे होते तिथे वरचं. हां हां ही कोणचा कोणचा आम्ही किती वेळ फिरलो परीला ड्रेस काय पसंत येत नव्हता. परीला पसंत आलं ना तर आम्हाला पसंत येत नव्हता, आम्हाला आला तर तिला पसंत येत नव्हता. खूप म्हणजे खूप फिरलो तिच्या ड्रेसामध्येच आमच्या नैण्यामध्ये 2 तास गेले असतील. आणि आमच्या आईने इथं तुम्हाला अडकवल्या निळी साडी दाखवते म्हणजे जांभळ्या कलर साडी दिसते ना, तर तसलीच साडी सांगितली होती. आई म्हणली की मला तीच साडी आणायची, त्याच्यामुळे आम्ही तीच साडी आणायला गेलो. पण अगोदर आम्हाला परीचा ड्रेस सिलेक्ट करायचा होता, कारण तिच्या ड्रेसासाठी आम्हाला एवढं फिरावं लागलं ना. पूर्ण गोलाई आम्ही पूर्ण पालती घातली तरीसुद्धा आम्हाला परीचा पाहिजे तसा ड्रेस मिळाला नाही. पण शेवटी कंटाळून काय करणार आता, नाही बी जरी आवडलं तरी एखादा ड्रेस घेऊन घरी जावंच लागतं. त्याच्यामुळे घेतला आम्ही ड्रेस घेतला आणि मग नंतर साड्या आणायला गेलो आणि साड्या आणल्या, साड्या घेतल्या. अगं छान दिसायला बरा होता, कॉटनचा होता, छान होता. पण थोडा लॉंग पाहिजे होता आणि परीला थोडा शॉर्ट होत होता, त्याच्यामुळे तो पण ड्रेस कॅन्सल केला आम्ही. मग पुढे कसं तरी एका दुकानात आम्हाला पसंत आले. मग दोघीला पिऊला आणि परूला सेम ड्रेस घेतले. मग म्हणलं बरं झालं आता तरी जीव जरा थोडासा भांड्यात पडला, कारण त्यांना पाहिजे तसे कपडे भेटले. पण नंतर अजून आम्ही म्हणजे तिथून आलो, कारण आम्हाला पुढे साड्या पण घ्यायच्या होत्या आईसाठी. त्याच्यामुळे आम्ही तिथून पुढे आलो आणि मग त्या साड्याचं दुकान काही लवकर सापडत नव्हतं. आणि गोलाई तुम्हाला मगाशी म्हणलं ना, गोलाई ना गोलच फिरवीत आहे. लवकर फिरून आपण आलो ना तर तिथंच पोहोचतो. त्याच्यामुळे आम्ही इतर एवढं सारखं बोलायचं जातो तरी लक्षात येत नाही की नेमकं आता आपण कोणत्या बळातून आलो आहे आणि आता कोणत्या बळात जायचं आहे आणि कोणतं दुकान आम्ही बघितलं होतं. लवकर लक्षात येत नाही, आठवून जावं लागतं गोलाईमध्ये. मग तेव्हा फिरलो आम्ही, मग तेव्हा कुठं दुकान सापडलं. मग तिथं आम्ही साड्या वगैरे घेतल्या. पण साड्या घ्यायच्या अगोदर अलीकडं आम्हाला बांगड्याचा गाडा दिसला आम्हाला. इतक्या छान बांगड्या होत्या, नुसतं गोटं वगैरे खूप छान होत्या. पण आम्हाला काही राहिलंच नाही, त्यामुळे तिघीनं पण एक सेट घेतले. म्हणजे त्याच्यात 4 बांगड्या होत्या. म्हणजे आम्ही तिघीने पण एक सेट घेतल्या. बांगड्या छान होत्या तिथल्या, सगळ्या लागल्या त्या बांगड्या. मग काय म्हणले ग, कुठे आहे काय कुठं म्हणले का बसले त्याने, किती म्हणले का नाही का यांच्यापाशी बी. बरं बघू पुन्हा, चल बघू पुन्हा आपण बघू. काय तो किती पण छान आहे. माझ्या मोबाईलमध्ये. तर आम्ही तिथे एक ठिकाणी साडी बघितली होती, पण त्याच्या अगोदर मला इथं स्तुती दुकान आहे, इथं खूप छान साड्या भेटतात. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो अगोदर. पण इथं पण आमच्या आईला जसे पाहिजे तशी साडी मिळाली नव्हती. खूप एकाचडून छान साड्या होत्या, पण आमच्या आईला ना तीच साडी पाहिजे होती. आईच्या खूप दिवसापासून म्हणत होती की तीच साडी घ्यायची. पण मला पण माहीत नव्हतं की नेमकं कसली साडी, कारण आमच्या गावात एवढ्या साड्या होऊन गेल्या ना, खूप साऱ्या साड्या होऊन गेल्या. पण मला माहीत राहिलं असं मी आईला तिथूनच 2-3 साड्या घेऊन आली असते, म्हणजे ह्या दोघीच्या नावच्या पण आणि माझी नावची पण. मलाच माहीत नव्हती. इथं आल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आईला नेमकं कसली साडी पाहिजे. मी एवढे दुकानं फिरलो पण शेवटी ती साडी भेटली नाही. मग पुढेच आम्ही जिथं दुकानात पहिल्यांदा बघितली होती आम्ही जांभळ्या कलरची, त्या दुकानात गेलो आम्ही. पण त्याच्या अगोदर गोलाईत गेलो आणि पाणीपुरी भेळ वगैरे काही खाल्लं नाही, असं काही होणारच नाही. कारण पाणीपुरी म्हणलं ना तर मला माहिती आहे की सगळ्याच्याच तोंडाला पाणी सुटत असेल. पाणीपुरी सगळ्याचीच फेवरेट असते, त्याच्यामुळे मग आम्ही तिथं पाणीपुरी खाल्ली आणि मग पुढे आलो त्या साड्याच्या दुकानामध्ये. ते पण हुडकत आलो. तर मी तुम्हाला मग अशी म्हणलं ना, गोलाई म्हणलं ना, ते गोलच फिरविते लवकर, माणसाला लवकर लक्षात येत नाही. म्हणून मग फिरून आम्ही गेलो कसं तरी त्या दुकानामध्ये. मग तिथं कसं तरी मग आम्हाला 2 साड्या पसंत आल्या. खूप छान होत्या साड्या. हा वरचा कलर नाही ना, रागिणीला एवढा आवडला होता ना की काय सांगायला ती काय सोडतच नव्हती हातातून साडी. पण आईसाठी घेतली होती, मग तिला कशी ठेवून घेणार, त्याच्यामुळे मग जाऊ दे म्हणजे. आता आईला घेतल्या 2 जोडी साड्या, तरी पण पाहिजे ते कलर भेटले नाही आम्हाला, दुसरेच कलर आणावे लागले. तर आता आम्ही घरी निघालो आहे. आता आमचा बाजार सगळा झाला. आम्ही सकाळी किती वाजता आलो होतो आणि घरी किती वाजता निघालो हे आम्हाला पण कळालं नाही. तर घरी आल्याच्यानंतर आम्ही सगळी शॉपिंग वगैरे काढत होतो इथं. तर पण आता व्हिडिओचा एंड करायचा होता, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल अजून ह्याच्या पुढचा घेतला तर मी आता व्हिडिओ इथेच थांबवते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.